कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण मटार भात बघणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे आपण भात बघतो, तर आज आपण मटार भात बघणार आहोत. तर तो कसा करायचा ते आपण बघूया. मटार पुलाव वेगळा, पण मटार भात हा वेगळा आहे. तर थोडीशी वेगळी रेसिपी आहे. मटार पुलाव मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता. तर या व्हिडिओमध्ये मी मटार भात दाखवणार आहे. तर कसा करायचा तो आपण बघूया आणि त्याची रेसिपी पण बघूया. आज आपण मटारचा भात करणार आहोत. तर यासाठी मी इथं कुकर, आपला प्रेशर कुकर असतो छोटा, तो मी ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तर तेल तापलं आहे आपलं. आता यामध्ये आपण 2 तमालपत्र घालून घेणार आहोत. त्यानंतर 2 लवंगा आपण घालून घेत आहोत. नंतर 2 मिरे आपण घालून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण मी बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. आता हा कांदा आपण परतून घेऊया. हा छान असा कांदा परतून घेऊया आपण. आता छान कांदा आपला परतून घेतलेला आहे. आपण तुम्ही बघू शकता लाल कलरचा कांदा झालेला आहे. आता यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे, ते मी घालून घेणार आहे. तर मी इथं एक हिरवी मिरची आणि लसूण ह्याची अशी छान पेस्ट करून घेतली होती. तो मी मिक्सरवरनं काढून घेतला, पण मी खलबत्त्यात ठेचून घेतला होता, कारण का त्याची टेस्ट खूप छान लागते. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. त्यानंतर एक अर्धा चमचा मी गोडा मसाला घालून घेणार आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा मी लाल तिखट, अर्धा चमचा घालणार आहे, कारण का आपण मिरची घातली आहे त्याच्यामध्ये, म्हणून अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहे. अर्धा चमचा मी इथं धनेपूड घालून घेते. आता हे छान आपण परतून घेऊया. आता यामध्ये मी साधारण हे 1.25 वाटी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता आपण याच मापाने या वाटीनं मी 1.25 वाटी घेतला होता. तर आपण या वाटीनं आपण 2 वाट्या आणि 2 किंवा 2.5 वाट्या पाणी आपण घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय मी पाणी घालून घेतलेलं आहे. 3 वाट्या मी पाणी घालून घेतलेलं आहे, कारण का अर्धा वाटी मी जादा घेतला होता, ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे, कारण का भात चांगला उमलतो. त्यामुळं आपण 1.25 वाटी तांदूळ घेतला होता, तर मी त्याला 3 वाट्या बरोबर पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जर भात थोडासा मऊ नको असेल तर तुम्ही 2.5 वाट्या पाणी घेऊ शकता. आता ज्या वेळेला या पाण्याला उकळी येईल त्यावेळेला आपण ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया, पण त्याच्या आधी आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया. तर यामध्ये मी साधं मीठ न घालता खडे मीठ घालून घेणार आहे. खडे मिठानं खूप छान चव येते. तर हे तुम्ही बघू शकताय खडे मीठ घालते. तर खडे मीठ चवीप्रमाणे मी खडे मीठ घातलेलं आहे. आता या पाण्याला जेव्हा उकळी येईल त्यावेळेला आपण हा तांदूळ त्यामध्ये घालून घेणार आहोत. मीठ आपण पाण्यात अशासाठी घालतोय जेणेकरून मीठ हे भाताला लागतं पाण्यात घातल्यामुळं. तर आपण आता आणि मीठ विरघळतं पाण्यामध्ये. तर मी इथं आता उकळी जेव्हा येईल त्यावेळेस आपण हा तांदूळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर पाण्याला उकळी येत आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊया. तर यामध्ये मी तांदूळ घालून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा तांदूळ छान
मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण मटार घालून घेऊया. तर यामध्ये मी मटार घातलेले आहेत. आता हे आपण छानपैकी सगळं मिळून एकत्र करूया. तुम्ही बघू शकताय मी एकत्र करत आहे आणि आपला हा भात तयार आहे. आपलं म्हणजे तयार म्हणजे आपण आता ह्याला शिट्टी काढून घेणार आहोत. तर आपल्याला 3 शिट्ट्या आपण ह्याच्या काढून घेणार आहोत. हा खूप छान स्मेल येतोय आणि तुम्ही बघू शकताय आपला भात रेडी आहे. आता आपण हे छानपैकी थोडं खालीवर करून घेऊया. तर आपला इथं वाफाळता मटार भात किंवा मटार राईस आपला तयार आहे. तुम्ही बघू शकताय. तर कसा वाटला माझा मटार राईस? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही नक्की घरी करून बघा आणि घरी जर तुम्ही केला असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो. तर अशीच वेगवेगळी रेसिपी तुम्हाला बघायची असेल माझी तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझे असे नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, तुम्ही बाकीच्या लोकांनासुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींना बाकीच्या लोकांना तुम्ही शेअर करा जेणेकरून माझे रेसिपीज त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक मस्त रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा आणि तंदुरुस्त राहा.